नमस्कार मुख्यमंत्री साहेब. हे शेत, हे जंगल राजगावताचं बघून घ्या आणि यातून हा खादीचा धागा जो तुम्हाला शपथ घेता वेळेस लागतो ना, तो पिकवतोय शेतकरी. लेबर कापूस वेचताय, तिकडं पलीकडून ऊस आहे, इकडं घनदाट जंगल, बिबट्याची भीती, आणि तुम्ही कापसाला दिलेला भाव 8,000 तो अशा गावतात वेचावा लागतोय. आणि अतिवृष्टीनं रस्ते तर राहिलेच नाही. असं डोक्यावर खाली चिकोला आहे, वरती तुम्हाला जो खादीला कपडा लागणार आहे ना, तिथं कापूस आहे. आता कापूस किती साहेब तुम्हाला 6,500 ते 7,000 रुपये भाव चालू आहे. व्यापाऱ्याकडून लूट. साहेब हा कापूस एकेकाळी 15,000 होता साहेब, 15,000 रुपये. आणि तुमची सत्तेत येण्या अगोदरची मागणी होती सोयाबीनला 10,000, कापसाला 10,000 भाव द्या. आणि 14 तुमची सत्ता आहे आणि भाव काय आहे 10,000. वा रे वा सरकार. जय जवान जय किसान. सीमेवर लढतो जवान आणि शेतात मरतो किसान, अशी परिस्थिती आहे. कृषीप्रधान देश नव्हे तर व्यापारी प्रधान देशाची. धन्यवाद. आता ह्याच कापसाला एक इचणी झाली की खाली काही राहत नाही. एकतर अतिवृष्टीनं काही नुकसान भरपाई तर जी भेटली ती एकरी जवळपास 3,000 रुपये एकर. फडणवीस सांगू इच्छितो 3,000 रुपयामध्ये उन्हाळ्यातली नांगरणी आणि रोटावेटरचा सुद्धा खर्च निघत नाही. एकदा आपण तो अभ्यास करा. बियाणं आहे, खत आहे, सरी पाडणं आहे, मजुरी आहे, खुरपणी आहे, औषध आहे. आणि खताच्या गोण्याचे भाव तुम्ही 2,000ला नेऊन पार केले, पार 2,000च्या पुढं. आणि कापसाला भाव काय 8,000 घोषित आणि 6,000 लूट. साहेब मजूर मिळेना शेतीला. काय थट्टा लावली तुम्ही. शेती करायची कशी बघून घ्या. हे जंगल, बिबट्याची भीती, लेबरची भीती, कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनच्या झाल्या घोगऱ्या.